तर नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ। तर ना परवा गुरुवारी मी स्वामींच्या केंद्रात गेले होते, म्हणजे तसं तर नेहमीच जाते आणि प्रत्येक वेळी गेल्यावर तिथले ताई म्हणतात की बऱ्याच जणांना म्हणजे अनुभव येतात स्वामींचे काहीतरी। तर तिथले ताई सांगतात की अनुभव तुम्हाला पण काय आला असेल तर इथे येऊन सांगा, पुढे येऊन म्हणून। तर बरेच जण सांगतात आणि काही काही जण सांगत पण नाहीत, का तर पुढे जाऊन कसं होतं एखाद्यावेळेस बोलायची सवय नसते आपल्याला, भरपूर अशी ताई असतात आणि म्हणजे माईक वर जायचं बोलायचं असं येत नाही बोलता, किंवा त्यामुळं बऱ्याच ताई सांगत नाहीत। मग त्यांनी सांगितलं होतं की असं लिहून आणा तुम्ही आणि आम्हाला द्या आणि आम्ही स्वतः सांगतो म्हणून। असं पण काही काही जणांनी केलं आणि मला पण ना स्वामींचा अनुभव आला होता, मला सुद्धा तो शेअर करायचा होता सगळ्यांच्या बरोबर। आणि बरेच दिवस झाला हा अनुभव येऊन, जवळजवळ आता मला वाटतं जानेवारी महिन्यात वर्ष होते त्याला, पण कधीच कोणाशीच मी तो शेअर केलेला नव्हता। म्हणजे फक्त घरातल्या ना आम्हालाच फक्त माहित होतं, बाहेर कुणाला मी नव्हतं काय सांगितलेलं। तर म्हणलं चला आपण बरेच दिवस झालं म्हणते शेअर करायचं, पण राहूनच गेलो होतं, तर आज म्हणलं करूया शेअर। तर जानेवारी महिना होता आणि संक्रांत आपली असते 14 जानेवारीला, तर संक्रांत नुकतीच झालेली होती आणि संक्रांत झाली की सगळीजण आपण हळदी कुंकू ठेवतो। तर तसंच हळदी कुंकू आम्ही म्हणजे इथं सगळीजण 5-6 घरं ना आम्ही मिळूनच ठेवतो एकाच दिवशी, का तर आवरून हे असं सगळं व्यवस्थित करून आपलं एकाच दिवशी असं ठेवलं जातंय। मग सगळ्यांच्या संमतीनं एक दिवस निवडला आणि आमचं ठरलं। तर वार ठरला की शुक्रवार हळदी कुंकाचा, आणि मग ठीक आहे म्हणलं। तर 2 दिवस आधी मग तयारी जरा हॉल किचन आवरायचं वगैरे, हळदी कुंकाय म्हणल्यानंतर परत काय काय द्यायच्या वस्तू आणायच्या, हे सगळं अजून सगळं माझं चालू होतं। मग आधीच झालं होतं हॉल वगैरे सगळं डीप क्लिनिंग अगदी करून, अगदी थोडंफार अजून राहिलं होतं। मग गुरुवारचा दिवस म्हणजे आधी शुक्रवारी हळदी कुंकू, तर शुक्रवारी हळदी कुंकू होतं ना, मग मी गुरुवारी थोडस अगदी राहिलेलं लागली होती साफसफाई करायला। तर गुरुवारी मी काय केलं, असं फ्रीजवरती थोडासा पसारा होता म्हणून मी तिथलं आवरायला गेले फ्रीजवरचा। तर तिथे एक अशी पुडी ठेवलेली होती, मग मी काय म्हणलं साखरेची पुडी इथं कुणी ठेवली बाई म्हणलं, आणि देवाला जाताना आपण साखर नेतो, पण मी डबा केलेला, मला वाटलं एखाद्याच यांनी ठेवली काय की तिथं पुडी, असं मला वाटलं। म्हणून मी पटापटा, का तर गुरुवार मंदिरात जायचं होतं मला, म्हणून पटकन ती पुडी घेऊन मी साखरेची आहे असं वाटलं मला, पिशवी घेतली ती मी डब्यात ओतली आणि फ्रीजवरचं आवरलं। आणि कंटाळा आला होता का तर आता आवरलं सगळं म्हणून, आणि मंदिरात जायचं। मग म्हणलं आता चहा करून प्यायचा आणि मंदिरात जायचं। मग केला चहा, आम्ही चहा केला आणि मी पिला, सगळ्यांनीच आम्ही पिला। थोडीशी चव चहाची वेगळी लागली, मग म्हणलं अशी का चहाची चव लागली, मग लक्ष खरं एवढं काही लक्ष दिलं नाही, पिला तसाच, का तर घाई होती मंदिरात जायला, वेळ व्हायला लागला होता अगोदरच, तसाच पिला मी पिला, आम्ही तिघींनी पण पिला, ह्यानी काही नव्हते गेले ते दुकानला। मग पिलो, गेलो मंदिरात गेल्यावर ह्या बाकीच्यांना काही त्रास झाला नाही, मला थोडस कशात खवखवल्यासारखं असं थोडस तोडल्यासारखं होतं ना, तसं व्हायला चालू झालं तिथंच। तरी पण मी काही लक्ष दिलं नाही, स्तवन झालं, आरती झाली, प्रसाद घेतला, कधी तर सेवा करते मी, तसं थोडस सेवा तिथं केली आणि झालं। नंतर घरी आलो, घरी आल्यानंतर पण थोडस कशात खवखवतंय कस तरी होतंय असं जाणवायला लागलं। मग मी काय केलं, असं काहीतरी होतं आपल्याला की आपण घरगुती उपचार करतो, मग गरम पाणी केलं आणि पिलं मी, गरम पाणी करून पिलं, तरी पण माझं काय थांबलं नाही, थोडं म्हणजे चालूच होतं। मग ह्या तिघींना पण मी विचारलं तर ह्या म्हणल्या आम्हाला काही झालंच नाही, मलाच तेवढं एकटीला झालं होतं, ते झाले। परत रात्री जेवलो वगैरे झोपलो, परत झोपताना थोडंसं गरम पाणी करून पिलं, तरी पण थोडं थोडं होत होतच। सकाळी उठलो, सकाळी परत नेहमीप्रमाणे आपलं रुटीन झालं, चहा करावं म्हणलं, सकाळी चहा केला आणि चहा तो फाटला म्हणजे नासला। मग अरे चहा म्हणलं कसं काय, दूध तर खराब नव्हतं म्हणलं, ताजं आणलेलं होतं, आणि कसं काय असं झालं म्हणलं। मग त्यांना दुकानात जायची होती, घाई होती, मग तो ओतला चहा, लगेच मी पातेलं घासून घेतलं आणि म्हणलं दूध फ्रीज मधून काढलेलं तसंच ओतलं होतं ना, मला वाटलं एखाद्या दूधच खराब व्हायला लागले काय, मग मी आधी काय केलं, परत दूध तापवलं, नंतर मग चहा आता करू म्हणलं, तर अजून खराब होईल आणि टाकून द्यायला लागेल। मग आधी दूध तापवलं तर दूध तर ओके होतं, दूध काय खराब नव्हतं झालेलं। मग परत चहा अजून केला मी, तर परत तो चहा खराब झाला। यांना म्हणलं अहो चहा 2दा माझ्याकडनं तसंच झालं, काय झालंय नेमकं, मला म्हटलं थांब मीच करतो, म्हणून
परत त्यांनी चहा केला तिसऱ्यांदा आणि मी बसले होते देवपूजा करत. म्हणले थांब मी करतो तू बस. मग मी देवपूजा करायला लागले आणि त्यांनी चहा केला. तो पण चहा खराब झाला. 3दा चहा खराब झाला. तिसऱ्यांदा झाल्यावर यांना लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम झालेला. दूध बघितलं, दूध तर ओके होतं. पाणी पण काय आपलं रेग्युलर आहे ती रोजचं तेच पाणी पण होतं. त्यामुळे पाण्यात पण काय प्रॉब्लेम नव्हता, दुधात पण काय प्रॉब्लेम नव्हता. मग नेमकं कशात काय प्रॉब्लेम झालाय ही असं विचार करायला लागलो आम्ही. आणि माझ्या तर काहीच डोक्यात नाही, मला काहीच माहिती म्हणजे नव्हतं. मग यांनी मला म्हणले गेले पटकन यांच्या डोक्यात आलं आणि तिथं फ्रीजवर जी पुडी ठेवलेली होती ती कुठं आहे मला विचारायला लागले. म्हणलं कसली? साखरेची. मी ती साखरे डब्यात ओतली असं यांना सांगितलं. मग यांनी कपाळा हात लावला. मला म्हणले मी तुला सांगून इथं ठेवली होती की ते झाडांना टाकायला कसलं तरी खत ह्यांनी कुणाकडून तर चोपडीतनं थोडस असं आणलेलं होतं मागून आणि ते त्यांनी तिथं ठेवलं होतं. मला सांगितलं होतं असं त्यांनी म्हणले. पण मी पण ते हो म्हणलं असेल, पण एखाद्याच कामात कसं होते आपण हो म्हणतो आणि आपलं एवढं लक्ष नसते. आणि त्या गडबडीत मी ती पुडी ती खताचं ते औषध होतं ते मी साखरेच्या डब्यात ओतलेलं होतं आणि त्याचा चहा आम्ही गुरुवारी तो पिऊन गेलेलो होतो. मग यांच्या डोक्यात आली ही ना ती पुडी कुठंच नाही. म्हणलं मी ती ओतली पुडी. मग अक्षरशः ती साखरे डबा सगळा भरलेला होता, ती ओतून दिला, डबा घासला. तर असं झालं. पण ह्या तिघींना काहीच त्रास झाला नाही. मला पण झाला त्रास, ते खताचं हेच होतं म्हणून ते पिलं. थोडंसं घशात खवखवलं, पण पिऊन गेले होते स्वामींची सेवा करण्यासाठी, स्वामींच्या दर्शनासाठीच. तर मला असं वाटलं की एवढं मी ते औषध म्हणजे खत ते हे झालं होतं आमच्या पोटात म्हणजे गेलेलं होतं. आणि त्यात आता तर 4 वर्षाच्या, त्यावेळी तर 3 वर्षाची लहानच होती. वर्ष झालं ना आत्ताच तिला 4थं लागलं. ती तर किती लहान. तिनं सुद्धा ते चहा घेतला होता. पण स्वामींच्या कृपेमुळे आम्हाला कुणालाच काही त्रास झाला नाही. आम्ही म्हणजे 4घींनी चहा तो घेतलेला होता. ह्यांनी काय नव्हता घेतला, पण आम्ही 4घींनी घेतलेला होता. तर मला असं वाटलं की स्वामींच्याच म्हणजे कृपेमुळे स्वामींच्या आपल्या पाठीशी आहेत स्वामी नेहमी, असा मला स्वामींचा अनुभव आला होता. तो बरेच दिवस झालं माझा शेअर करायचा असं मी म्हणत होते. तर म्हटलं चला, तर आता आज लक्षात आलं अचानक आणि म्हणून मी तुम्हा सर्वांशी हा अनुभव माझा शेअर केला. तर श्री स्वामी समर्थ.